माझ्या मनामध्ये दिलामध्ये कोरलंय तुझं नामध्ये कोरी दिलामध्ये कोरलंय तुझं। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। तर जर तुम्ही अपलोड जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जे तुम्हाला इथे सर्व मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसेच जे काय आपले बीट मार्कचा जो एपिसोड आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही डायरेक्टली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून जाऊन लवकरात लवकर अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपलं नेट बंद करून अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला प्रोजेक्टचा एक ऑप्शन दिसेल, त्या प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काय बीट मार्क इथं इम्पोर्ट केलेले आहे ते तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळतील। तर सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसून येणार आहे। तर इथे येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपण डेमोसाठी इथे एक इमेजेस घेतलेले आहे, तर तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इमेजला क्लिक करून इथं अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो काय पुढचा 2-15 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे तिथपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला याची लेंथ त्या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याची ॲडजस्टमेंट अशा प्रकारे इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। परत ब्लेंडिंगवरती क्लिक करून याची ब्लेंडिंगची काय ऑपेसिटी जी आहे तर आपल्याला 30% करून घ्यायचं आहे। इथं आपण 30% करून घेऊया। नंतर काय करायचं आहे, समोर लॉंग प्रेस करून सगळ्याच्या खालीच म्हणजे आपले जे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुपच्या खाली याला अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे एक खाली लेअर बघायला मिळेल, त्याच्या सगळ्यात खाली आपल्यालाही इथे इमेज घेऊन यायचं आहे। आता काय करायचं आहे, पुन्हा इथं आपल्याला ग्रुप 1 दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सिम्पली इथं एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे करून आत्ता जे आपण इमेज ॲड केलेलं आहे ते सिम्पली आपल्याला इथे इमेज ॲड करायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करून अशा चारपैकी या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे आत्ता जे काय आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज पुन्हा आपल्याला इथं तेच सिम्पली इमेज ॲड करून इथं अशा प्रकारे प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे इमेजचे ॲडजस्टमेंट अशा प्रकारे करू शकता। इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक नेऊन आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपला जो काय पुढचा ग्रुप आहे 2-15 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या पुन्हा आपल्याला पुढच्या ग्रुपवरती येऊन सेम प्रोसेस करायचं आहे। प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुढचं इमेज ॲड करायचं आहे। पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथं याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत येऊन आपल्याला एक्स्ट्रा पार्ट आहे त्याचं कट करून घ्यायचं आहे। सिम्पली पुन्हा इमेज क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून ऑपेसिटी 30% करून घ्यायचं आहे। आपल्याला समोर लॉंग प्रेस करून हे जे काय आपलं इमेज आहे ते सगळ्यांच्या खालीच म्हणजेच आपली जी काय सगळ्यात शेवटची लेअर आहे ही लेअर आहे त्याच्या खाली घेऊन यायचं आहे। परत सिम्पली ग्रुप 1ला क्लिक करून पुन्हा एडिट ग्रुपला क्लिक करून खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलमध्ये यायचं आहे। पुन्हा या ऑप्शनला क्लिक करून आत्ता जे आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज आपल्याला पुन्हा एकदा येतं, सिम्पली तेच सेम इमेज ॲड करून अशा प्रकारे इथे याची ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। आपल्याला अशा प्रकारे इथून पुढचे जेवढे आपले बीट्स आहेत म्हणजेच आपल्याला टोटल जे काय आपले 6 सेकंदापर्यंत जो काय आपला बीट आहे 6-14पर्यंतचा तिथपर्यंत तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्या, तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया। तरी अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून त्याची ॲडजस्टमेंट व्यवस्थित करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, 6.14 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे तिथे येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर इथून पुढे आपल्याला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे, त्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आहे, 7:26ला येऊन सिम्पली आपल्याला इमेजचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करत पुढच्या बीटला पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। नंतर याचाही आपल्याला एक्स्ट्रा पार्ट इथे कट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला इमेजेस ॲड करत जायचं। तर आपण इमेजेस ॲड करून घेऊया। अशा प्रकारे आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, आपल्याला इथं स्पेशल ॲनिमेशन द्यायचं इमेजला। त्यासाठी काय करायचं, आपल्याला इथून पुढे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। तर सिम्पली आपल्याला पहिले इमेज लिहून इमेजला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन नावाचा एक ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। तर काय करायचं, या बीटच्या बरोबर सुरुवातीला इथे येऊन इथं आपल्याला की फ्रेमचा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचं आहे। इथं की ॲड करून घ्यायचं आहे। परत काय करायचं आहे, बरोबर त्या इमेजच्या मधोमध्ये यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथं की ॲड करून घ्यायचं आहे। परत आपल्याला व्हिडिओच्या बरोबर त्या लेनच्या शेवटला यायचं आहे आणि पुन्हा इथे की फ्रेम आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला हे इमेज स्वाईप करून लेफ्ट साईडला घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं इमेज इथपर्यंत घेऊन जायचं आहे। पुन्हा काय करायचं, आपल्याला शेवटच्या कीवरती येऊन आपल्याला हे पुन्हा इमेज राईट साईडला घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं राईट साईडला इमेज घेऊन जायचं आहे। आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं जो काय आपला की फ्रेम आहे त्याच्या थोडंसं पुढे यायचं आहे, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इथं क्लिक करून अशा प्रकारे हे आपल्याला वरती ओढून घ्यायचं आहे। इथं असं करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला इथून मधल्या बीटच्या पुढे यायचं आणि आपल्याला हे सिम्पली खाली ओढून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला इथं ह्याच्यावरती क्लिक करून खाली ओढून घ्यायचं आहे। इथं आपल्याला एक ट्रान्झिशन बघायला मिळेल, अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकताय।
आता काय करायचं, पुन्हा त्या इमेजला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथं आपल्याला 2 नंबर रोटेशनचा ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करत सुरुवातीला एक की फ्रेम द्यायचा आहे. आता काय करायचं, शेवटला एक की आपल्याला की फ्रेम देऊन घ्यायचं आहे. तर असं आपण आता इथे की फ्रेम ॲड करून घेऊया. आता काय करायचं, पुन्हा सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला सुरुवातीच्या बरोबर त्या कीवरती येऊन आपल्याला इथं 10 ते 11पर्यंत रोटेशन करून घ्यायचं आहे. तुम्ही तिथे ॲनिमेशन बघू शकताय, असं आपलं ॲनिमेशन झालेलं आहे. आता सेम प्रोसेस करत पुढच्या इमेजला क्लिक करून पुन्हा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा मध्ये एक की द्यायचं आहे आणि शेवटला एक की द्यायचं आहे. पहिल्या कीवरती येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे इमेज लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा शेवटच्या की फ्रेमवरती येऊन हे इमेज राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. असं इथं इमेज दिसलं नाही तर आपल्याला इथं स्क्रोल झालेलं दिसून येईल. आता काय करायचं, बरोबर दोन्ही पहिल्या की थोडंसं पुढे यायचं, या इमेज ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे हे वरती ओढून घ्यायचं आहे. परत पुढे यायचं आहे, मधल्या बेटचं थोडंसं पुढे येऊन आपल्याला खाली ओढून घ्यायचं आहे. तुम्ही त्या बघू शकता, अशा प्रकारे आपल्यासमोर त्या ॲनिमेशन तयार झालेलं आहे. पुन्हा त्या इमेजला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून रोटेशनवरती यायचं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला येऊन एक की ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला शेवटला एक की ॲड करून घ्यायचं आहे. पहिल्या कीवरती येऊन आपल्याला 10 ते 11पर्यंत रोटेशन याचं अशा प्रकारे इथं करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन झालेलं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक इमेजला करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला पुन्हा सुरुवातीच्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करायचं. सुरुवातीच्या म्हणजे 6-7 सेकंदाच्या बीटला येऊन आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला मटेरियलमध्ये एक स्पेशल इंक व्हिडिओ दिलेला आहे, तुम्हाला मटेरियलमध्ये बघून दिसून येईल. तो सिम्पली आपल्याला येतो अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं, आपल्या त्या पुढच्या बीटला येण्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला आपल्याला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे एक्स्ट्रा पार्ट कट होऊन जाईल. पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून लायटनला क्लिक करून अशा प्रकारे इथे स्क्रीनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ जो काय तो अशा प्रकारे ते ॲडजस्ट झालेला दिसून येईल. आता काय करायचं, पुन्हा त्या व्हिडिओला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला इथे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. इथून पुढच्या राहिलेल्या बीटला इमेजला तुम्ही तुमचे ॲनिमेशन्स ॲड करून घ्या. आपण 2 इमेजला ॲनिमेशन करून दाखवलेलं आहे, तुम्ही इथं पुन्हा एकदा बघू शकता. तुम्ही तुमचे ॲनिमेशन्स ॲड करून घ्या. आता काय करायचं, पुन्हा 6-14 सेकंदाच्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण जे तुम्हाला काय स्पेशल वर्ड PNG आज मटेरियलच्या फाईलमध्ये दिलेलं आहे ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे मटेरियलमध्ये बघायला मिळेल, ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत जाऊन या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. नंतर अशा प्रकारे इथं खाली स्क्रोल करून हे बरोबर इथं आपल्याला PNG सेट करून घ्यायचं. तुमच्याकडे तुम्ही कुठे सेट करू शकता, पण अशा प्रकारे आपण इथे सेट करणार आहे. तर अशा प्रकारे सेट होऊन जाईल. आजचा व्हिडिओ जो क्रिएट झालेला आहे. आता सिम्पली काय करायचं, वरच्या ॲरोवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्टच्या बटनला क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ जो काय तो HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.